मित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे एरे एरे कोलोबा बोरे पिकली. आणि कोल्हा म्हणतो, नको नको आजीबाई खोड मोडली. ढोलकपूर नावाच्या छोट्याशा गावात आजीबाई ममता राहत होत्या. त्यांचे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले होते. आजी घरात म्हणजे आपल्या छानशा झोपडीत राहत असे. त्यांच्या झोपडीबाहेर एक भलं मोठं बोरीचे झाड होते. आता बोरीच्या झाडाला बरीच फळे म्हणजेच बोरं लागली होती. आणि आता बोरं पिकायलाही लागली होती. आणि दररोज हवेमुळे बरीच बोरे खाली पडायची. ती पडलेली बोरं गोळा करून आजीबाई स्वच्छ ठेवत आणि जवळच्या गावात विकायला नेत असे. त्यामुळे तिला बरेच पैसे मिळत असत. आजीबाईच्या झाडाची बोरं खूपच स्वादिष्ट, गोड, मधुर होती. त्यामुळे ती लहानांसोबत मोठ्यांनाही खूप आवडायची. आजीबाई रात्री झाडाखाली पडलेली बोरं सकाळी गोळा करून ती विकायला नेत असे. हा तिचा नित्यक्रम बनला होता. पण काय, आज सकाळी आजीला काही बोरं मिळाली नाहीत. आजीला वाटले पिकलेली बोरं झाडावर नसतील, त्यामुळे ती पडली नाहीत. पण असे बरेच दिवस गेले. आजीला आता शंका येऊ लागली की आपल्या झाडाची बोरं कोणीतरी चोरत आहे. त्यामुळे तिने बोरे चोरणाऱ्याला पकडायचे ठरवले, म्हणजे शोधून काढायचे ठरवले. त्यामुळे आज रात्री आजी जागी राहणार होती. रात्रीचे 12 वाजले तरी तिला कोणी दिसले नाही. म्हणून आजीबाई ममता झोपली. पण काय, परत सकाळी तिला आजही बोरं भेटली नाहीत. दुसऱ्या दिवशी आजीने पूर्ण रात्री जागे राहायचे ठरवले. रात्रीचे 1 वाजले असतील. हळूच एक कोल्हा आजीच्या झाडाची बोरं खाण्यासाठी लपत छपत आला. बोरं खाऊन झाल्यावर त्याने बाहेर ठेवलेल्या तव्यावर आपले ढोंगण घासू लागला. हे बघून आजीला खूप राग आला. त्यामुळे तिने हातात काठी घेऊन ती बाहेर आली. पण आजीला पाहून कोल्हा टुनकन उडी मारून पळून गेला. दुसऱ्या दिवशी असेच झाले. आता मात्र आजीने डोके लावायचे ठरवले. त्यामुळे तिने आजपासून संध्याकाळीच बोरं गोळा करून ती ठेवू लागली. मात्र कोल्हा झाडाखालची बोरं खाऊन झाल्यावर तव्यातली, टोपलीतली गोळा करून ठेवलेली बोरं खाली फेकू लागला आणि खराब करू लागला. त्यामुळे आजीबाई ममता खूपच चिडल्या. म्हणून आजपासून तिने नवीन शक्कल लावायची ठरवली. तिने बाजारातून एक नवीन तवा आणला आणि रात्रभर चुलीत घालून ठेवला. रात्रीचे 1 वाजले असतील. नेहमीप्रमाणे कोल्हा आला, बोरे खाल्ली आणि बाहेर ठेवलेल्या तव्यावर आपले ढोंगण घासू लागला. पण गंमत काय, आजचा तवा होता खूपच गरम. कोल्ह्याचे ढोंगण चांगलेच भाजले. त्याला काही सुचेना. तो जोराने किंचाळू लागला, वाचवा वाचवा, मेलो मेलो. आजीबाई ममताने हे सर्व पाहिलं व कोल्ह्याला म्हणाली, कोलोबा, कशी वाटली बोरं? गोड गोड होती ना? कोल्हा म्हणाला, आजीबाई आजीबाई, आजपासून असे करणार नाही. चोरून बोरं खाणार नाही. आजीबाई म्हणाली, मग खाशील ना पुन्हा बोरं? एरे एरे कोलोबा बोरं पिकली. आणि कोल्हा म्हणाला, नको नको आजीबाई, माझी चोरीची खोड मोडली. त्या दिवसापासून कोल्हा आजीबाईच्या घराकडे जायचं त्याने सोडून दिले. आणि त्या झाडाची बोरं सर्वांना खायला भेटू लागली. तर कशी वाटली गोष्ट? छान होती ना? तर अशा छान छान गोष्टीसाठी टुनटुन किड्स या आपल्या मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.
थँक यू.